नमस्कार, मी स्वराली. आपण पाहत आहात ॲग्रोवन. राज्यातील उन्हाचा चटका चांगलाच वाढलाय. कोकणातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. तर पुढील 5 दिवसांमध्ये राज्यामध्ये काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आलाय. राज्यातील काही भागात शनिवारपासून पावसाचा अंदाज देण्यात आलाय. शनिवारी मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे. तर चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारी पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड आणि परभणी तसंच मध्य महाराष्ट्रातील सातारा, अहिल्यानगर आणि पुणे या जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोकणातील पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यात काही ठिकाणी तीव्र ते अतितीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. या जिल्ह्यांसह रायगड जिल्ह्यात उद्याही उष्ण आणि दमट हवामान राहील असाही अंदाज देण्यात आलाय. अकोला जिल्ह्यातही आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय.